सनम नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सौसौद्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? TCS पॅटर्न मध्ये 2024 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करणार आहोत तुमच्या वनरक्षक भरतीच्या. आतापर्यंत आपण 9 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत. त्या बघितल्या नसेल तर आपल्या ऍपवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन केलं, फ्री सेक्शन मध्ये ते सर्व काही तुम्हाला फ्री मध्ये बघायला मिळणार आहे. सध्या आपण 10वी प्रश्नपत्रिका बघत आहोत. 10वी प्रश्नपत्रिकेतील पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. दमनगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत उगम पावत असते? दमनगंगा नदी आणि तेरेखोल नदी यांच्या दरम्यान कोकण पसरलेला अनेक पुस्तकांमध्ये तुम्ही वारंवार वाचलं गेलेलं आहे. परंतु दमनगंगा ही नदी जी आहे ती केवळ कोकणाची उत्तर सीमा निश्चित करत नाही सोन्या, ती आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान वाहत असते. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवरून वाहणारी नदी पुढीलपैकी कोणती? ती म्हणजे दमनगंगा नदी आहे. दमन, दादरा नगर हवेली, दीव दमन तुम्ही ऐकलेलं असेल तर त्यातील दमन जे आहे ना शहर, त्या दमन शहरामधून वाहणारी ही नदी आहे दमनगंगा नदी. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सह्याद्री पर्वत. आता हे सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण असं पसरलेलं आहे. सह्याद्री पर्वत हे केवळ महाराष्ट्रात पश्चिम घाटाला म्हटलं जात असतं, परंतु अख्ख्या भारतामध्ये पश्चिम घाट त्याला म्हटलं जात असतं. पश्चिम घाटची सरासरी उंची तुम्हाला विचारली तर 1600 मीटर. पण मी सर पश्चिम घाटची सरासरी उंची मी 1100-1200 मीटर वाचलेली आहे. सोन्यात चुकीचं आहे ते. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची जर तुला विचारली तर ती किती आहे? 1200 मीटर आहे. किती आहे? 1100 ते 1200 मीटर आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वताची. परंतु याच सह्याद्री पर्वताला अख्ख्या भारतामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं. त्याची सरासरी उंची आहे 1600 मीटर. आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक कोणता आहे? तर हेच आहे. कोणता? सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या 2 प्रकारच्या असतात. एक जाते पश्चिम वाहिनी नद्या आणि दुसऱ्या असतात पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या ह्या वाहत असताना ज्या वेळेस समुद्रामध्ये विलीन होत असतात तिथे ते ॲच्युरी डेल्टा तयार करत असतात. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार करत असतात. आणि सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या परंतु पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या यांचं अंतर अतिशय कमी असतं. दुसरं म्हणजे ते खोल वाहत असतात. तिसरं म्हणजे त्यांना उपनद्यांची संख्या कमी असते. आणि चौथं म्हणजे ज्या वेळेस ते अरबी समुद्रात जाऊन विलीन होत असतात त्यावेळेस ते डेल्टा नाही ॲच्युरी तयार करत असतात. ॲच्युरी म्हणजेच काय? तर खाडी तयार करत असतात. खाडी अशा प्रकारे असते, बरोबर आहे की नाही? ही नदी आहे. आणि म्हणून आपला कोकणचा किनारा हा दंतूर प्रकारचा म्हणजे आत बाहेर तयार झालेला आहे. याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतावरील सर्वोच्च शिखर तुम्हाला विचारलं तर कळसुबाईचं शिखर 1646 मीटर आहे. आणि पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर जर तुम्हाला विचारलं तर अन्माई मुनी 2695 मीटर आहे. राहिलं काय सोन्या अजून? तूच सांग मला काय राहिलं असेल, कमेंट्स मध्ये सांग, तेही आपण कंप्लीट करू. बघ, सर्व काही इमेजेसच्या माध्यमातून तुमच्या समोर सगळं काय आणलेलं आहे. या ठिकाणी दिसतं दमनगंगा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. गोदावरी आणि गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान वाहणारी नदी किंवा यांची सीमा निश्चित करणारी नदी दमनगंगा आहे. दमनगंगा ही दमन या शहरामधून वाहत असते. दुसरं म्हणजे दमनगंगा आणि तेरेखोल यांच्या दरम्यान पसरलेला हा विस्तीर्ण पट्टा यालाच कोकण असं म्हटलं जात असतं. कोकण असं निमुळत होत जातं. दक्षिणेला याची निमुळती आहे म्हणजे दक्षिणेला विस्तार कमी आहे, उत्तरेला याचा विस्तार मोठा आहे. आणि या सर्व वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार लक्षात ठेवा. पोलीस भरतीसाठी तुम्ही समजा रत्नागिरी जिल्ह्यामधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्व नद्या माहिती असायला पाहिजे. जर तुम्ही सिंधुदुर्ग मधून फॉर्म भरला असेल तर काली, ओरस आणि तेरेखोल या 3 नद्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचसोबत या नद्यांवरील खाड्या सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते सुद्धा मी या ठिकाणी आणले. लगेच सोन्या स्क्रीनशॉट काढून घे, महत्वाचं आहे. अख्खं पेज समजून घे. हे सुद्धा स्क्रीनशॉट काढून घे. तुला विचारलं जातं वारंवार कोणती परीक्षा असो, याचंही स्क्रीनशॉट काढून घ्या. कोकणाचं संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते. क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं जातं. पण केव्हा? जर तुम्ही कोकणामधून फॉर्म भरला असेल तर. कोकण या जिल्हा निवड समितीमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल म्हणजे समजा पोलीस भरतीचा आहे किंवा नगर परिषद, रत्नागिरीची नगर परिषद म्हणा किंवा नगर पालिका तिथली जी असते एखाद्या गावाची, शहराची, जिल्हा आहे ना ते रत्नागिरी, त्यात नगर परिषद असेल किंवा अजून ठाण्यामध्ये एखाद्या शहराची नगर परिषद वगैरे तिथला फॉर्म किंवा जिल्हा परिषदेचा फॉर्म सुटला असेल आणि तिथे तुम्हाला विचारलं जाईल लगेच, कारण ठाणे कुठे? कोकणामध्ये आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ त्यावेळेस विचारलं जात असतं. पुढे जाऊया. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास काय दिलेले? राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळत असतात? राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळत असतात अशा वेळेस? तर बघा, पहिलं म्हणजे राष्ट्रपती यांचं निधन झालंय समजा, किंवा राष्ट्रपती काही कारणास्तव त्या ठिकाणी ते पद मोकळं झालेलं, जसं की झाकीर हुसेन 1967 ते 1969. हे मी ज्यावेळेस लेक्चर चालू करतो त्यावेळेस लगेच काम चालू होतं याचं. रोजचं सोन्या त्याला लगेच कळतं की राहुल सरांनी लेक्चर चालू केलं की लगेच तो काम चालू करतो. असो, अनेक डिस्टर्बन्स येत असतात लाईव्ह मध्ये, केव्हा थांबायचं नसतं. मी खिडकी बंद केली की नाही, आवाज आला का त्याचा? नाही आला. आपण लोकांचा आवाज दाबू शकत नाही, परंतु आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर आपण कान आपले बंद करू शकतो. मग 1967 ते 1969 ह्या 3 वर्षांसाठी झाकीर हुसेन आपल्या देशाचे राष्ट्रपती होते, परंतु राष्ट्रपती पदावर असताना त्यांचं निधन झालं. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल.
आणि त्याच वेळेस उपराष्ट्रपती पद हे सुद्धा मोकळं होतं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती हिदायतुल्ला. 1969 मध्ये त्यांनी शपथ घेतली आणि तात्पुरते राष्ट्रपती झाले. ते जोपर्यंत राष्ट्रपती पदाची निवडणूक होत नाही, 6 महिन्याच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे, तोपर्यंत ते राष्ट्रपती पद त्यांनी सांभाळलेलं आहे. ठीक आहे. मग सर्वोच्च न्यायालय याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक कुठं आलं? 4, भारताचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती. मग सध्या न्यायमूर्ती कोण आहेत? संजीव खन्ना आहेत. परंतु पुढे शपथ घेणार आहेत आपल्या महाराष्ट्रातील अमरावतीचे पुत्र 52वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेणार न्यायमूर्ती भूषण गवई. आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते 14 मे 2025 ला शपथ घेणार आहेत. जन्म त्यांचं 1960 अमरावती या ठिकाणी झालं होतं. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते मित्रांनो. 24 मे 2019 पासून सुप्रीम कोर्टमध्ये ते न्यायाधीश म्हणून कार्य करत आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते ज्यांचं नाव रासू गवई आहे, त्यांचे ते पुत्र आहेत. रासू गवई यापूर्वी आमदार होते, खासदार होते, बिहार, सिक्कीम, केरळ राज्याचे राज्यपाल सुद्धा होते ते मित्रांनो. ही संपूर्ण माहिती 100% तुमच्या परीक्षेमध्ये विचारली जाईल. लेटेस्ट आहे, आत्ताची आहे, अपडेटेड आहे. मग आपल्याला सर्वोच्च न्यायालयाबाबत विचारलं जाऊ शकतं, कारण सध्या चर्चेमध्ये आहे. तर 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ती घटनेच्या भाग 5 मध्ये कलम 124 ते 147 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली. नियुक्ती व शपथ राष्ट्रपती देत असतात मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना. मग सर्वोच्च न्यायालयाचे एकूण न्यायाधीश किती आहेत? तर 33 + 1 म्हणजे इतर न्यायाधीश किती असतात? 33 असतात आणि एक सरन्यायाधीश असतात. या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला. आणि त्यांचं वय किती? तर जास्तीत जास्त ते 65 वयापर्यंत त्या ठिकाणी ते कार्य करू शकतात. म्हणजे 65 वयानंतर त्यांना रिटायर व्हावं लागतं. पहिले CJI ज्यांच्यावर महाभियोग चालवला होता ते म्हणजे व्ही रामास्वामी आहेत. आणि लोक आयुक्त स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे. आणि हे किती आहेत? तर आपल्या देशाचे ते महाराष्ट्राचे आहेत ते मित्रांनो. आणि महाराष्ट्राचे असल्यामुळे 7वे व्यक्ती आहेत. एकूण महाराष्ट्रातील सरन्यायाधीश बघा, सर्वात पहिले होते न्यायमूर्ती प्रल्हाद बालचार्य राजेंद्रगड 1954 मध्ये. न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला हे एक महत्वाचे आहेत बरं का, 1968 मध्ये. न्यायमूर्ती YV चंद्रचूड 1978 ला. सर्वाधिक काळ ज्यांनी न्यायाधीश हे पद भूषवलेले, सरन्यायाधीश म्हणून कार्य केलेले ते म्हणजे न्यायमूर्ती YV चंद्रचूड. यांचे पुत्र न्यायमूर्ती DY चंद्रचूड. एक मात्र जोडी बरं का, पिता पुत्र यांची. सर्वाधिक काळ ज्यांनी सरन्यायाधीश पद हे भूषवलेले ते म्हणजे न्यायमूर्ती YV चंद्रचूड. हे इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये न्यायाधीश होते. न्यायमूर्ती शरद बोबडे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, 2019 मध्ये त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. उदय ललित लगेच पुढचे झाले होते 2022 मध्ये. आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड 2022 नंतर पुढे काही दिवस राहिले होते, 50वे होते. सध्या आहेत 51वे सरन्यायाधीश. त्यांचं नाव आहे संजीव खन्ना. आणि यांच्यानंतर पुढचे व्यक्ती येणार आहेत, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती भूषण गवई. काय राहिलं नाही सोन्या, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली होती? याचा अर्थ मी सरसकट सगळ्या योजना पाठ करत बसू का? सोन्या तुझी परीक्षा केव्हा झाली? 2019 ला, 2023 ला झालेली. तू फक्त काय कर, ह्या योजनेला गुगलवर सर्च कर आणि गुगलवर टाकल्यानंतर तिथे न्यूज मध्ये गेला की तुला लगेच कळेल की 2024 मध्ये का चर्चेमध्ये होती. तुझ्या परीक्षेच्या पूर्वी 6 महिन्यात ज्या काही गोष्टी चर्चेमध्ये असतात त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. ही योजना मोठ्या प्रमाणात त्यावेळेस चर्चेमध्ये होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कॅग म्हणजे कंट्रोल अँड ऑडिटर जनरल यांनी काही महत्वाचे अपडेट यामध्ये केल्या होत्या. म्हणजे यामध्ये काही चुका त्यांना निदर्शनात आल्या होत्या की योजना बऱ्यापैकी तळागाळापर्यंत राबवली गेलेली नाहीये, यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. कॅगच्या त्या रिपोर्टमध्ये या योजनेबद्दल उल्लेख होता आणि त्यामुळे ती चर्चेमध्ये होती योजना. आणि म्हणून तुला प्रश्न विचारला गेला. याचं योग्य उत्तर काय? 2000. पण तारीख तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 25 डिसेंबर हा राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा केला जात असतो, कारण पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांचा जन्मदिवस आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याच कालावधीमध्ये ही योजना सुरू झाली होती. ते पंतप्रधान असताना त्यांनीच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 25 डिसेंबर 2000 ला ही योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ही. मग ह्या योजनेबाबत संपूर्ण माहिती घेणं गरजेचं. केंद्र पुरस्कृत ही योजना आहे. 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आलेली ही महत्वाची योजना आहे. मग मुख्य उद्देश काय? ग्रामीण भागातील लोकसंख्येला बारमाही रस्ते सुविधा जोडणे, गावातील लोकांना बाजारपेठा, मुख्य रस्त्यांशी व शहरांशी सुलभतेने संपर्क करून देणे. म्हणजे सोन्या एक सर्वसाधारणपणे एवढा विचार कर की समजा एखादं गाव आहे, त्या गावाला समजा मुख्य रस्त्याशी जोडलं की मग तिथली लोक सिटीमध्ये जाऊ शकतात. तिथून चांगल्या आधुनिक वस्तू आपल्या गावामध्ये आणू शकतात, विकू शकतात, किंवा गावातील लोक सिटीमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात, संध्याकाळी परत आपल्या घरी येतात. म्हणजे त्याचं काय झालं तर ते गाव मुख्य प्रवाहात येण्यासाठी रस्ता महत्वाचा असतो. आणि अशा प्रकारचा रस्ता जो आहे तो मुख्य रस्त्याशी जोडणं, यासाठी
ही योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे ग्रामीण भागातील रस्त्यांना या मुख्य रस्त्यापर्यंत जोडणं, बस या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली होती. बाकी उद्दिष्टे वेगवेगळी आहेत बघा. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा पहिला उद्दिष्ट आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती करणे. कशा प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते, तर रस्ते बांधण्यासाठी मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध होऊ शकतं. दुसरं म्हणजे गावातील लोकांना काम मिळवण्यासाठी आता सिटीत जाण्याची गरज आहे, बरोबर आहे की नाही, मग तिथेच जाऊन राहण्याची गरज आहे का नाही. रस्त्यामुळे ते काय करू शकतात, सकाळी गेले तर संध्याकाळी पुन्हा घरी येऊ शकतात किंवा आठवड्यातून 2-3 दिवस तरी घरी राहू शकतात की नाही. अशा प्रकारे त्यांना रोजगार मिळू शकतो. सुगम वाहतूक होऊ शकते, तर ते रस्त्यामुळे होऊच शकते. आणि त्याचसोबत आरोग्य व शिक्षणाची उपलब्धता मिळू शकते. कुणाला, ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळतील सिटीमध्ये जाऊन, जवळच्या सिटीमध्ये जाऊन, किंवा त्या ठिकाणी शिक्षणाची सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध होऊ शकते. ग्रामीण भाग म्हणजे काय, तुमच्या TCS पॅटर्न मध्ये विचारला गेलेल्या 500 कमीत कमी लोकसंख्या असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि तुम्हाला हाही विचारला गेला आदिवासी दुर्बल भाग कोणता आहे, तर ज्या गावाची लोकसंख्या 250 परंतु डोंगरी भाग असायला पाहिजे, 250 पेक्षा जास्त असेल आणि 500 पेक्षा कमी असेल त्या भागाला काय, तर आदिवासी व दुर्गम भाग असं म्हटलं जातं, जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसतं. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे खालीलपैकी कोणता आर्थिक कर्षण घटक स्थलांतरास कारणीभूत नाही. सोन्या, तू गावातून सिटीमध्ये येत असतो, एखादी अकॅडमी जॉईन करत असतो, मग आप्पाला फोन लावून सांगतो की मला गाडी पाहिजे, तुला आप्पा होंडा घेऊन देतात, तू हिरो असतो, तुझ्याकडे होंडा आली की ती पण घेते, आणि मग तुम्ही सुट्टीमध्ये कुठेतरी फिरायला जात असता. तसं म्हटलं तर तू अंडरपॅन्ट बनियान घेण्यासाठी गाड्यावरून घेत असतो, परंतु ती सोबत आहे तर तू मॉलमध्ये जाणार. मॉल कसा असतो, काचेचा असतो, दरवाजा असतो काचेचा, त्याच्यावर लिहिलेला असतो पुश. आता पुश म्हणजे तुला कळत नाही ढकलू की म्हणून, ही परिस्थिती असते. मग ती म्हणते ढकल, आणि मग तू ढकलतोस. पुश म्हणजे काय, ढकल. पुल म्हणजे काय, ओढणे. पुश म्हणजे काय, ढकलणे. पुन्हा एकदा सांगतो, पुल म्हणजेच काय, ओढणे. ओढणे म्हणजेच काय, आकर्षित करणे. सोन्या, तुला आकर्षित करते ना ती. केव्हा आकर्षित करते, ज्यावेळेस ती शाळेमध्ये जात असते, कॉलेजमध्ये जात असते, तू घरातून निघत असतो, पुढे मागे करत असतो. आकर्षित करणे, जसं की सूर्य आणि पृथ्वी एकमेकांना आकर्षित करत आहे, असे काही कारण असायला पाहिजे स्थलांतरासाठी. मी माझं गाव सोडलं, त्याचं कारण काय, शिक्षण. एक प्रमुख, गाव सोडलं म्हणजे कायमचं नाही, मला जायचं सोन्या तिथं, परंतु जामखेड पासून मी पुण्यामध्ये का आलो, शिक्षण आणि रोजगारासाठी. मला शिक्षणाने आणि रोजगाराने आकर्षित केलं. असे कोणते कारण आहेत की माणसाला एका स्थानावर दुसऱ्या स्थानाकडे स्थलांतरित करत असतात, तर त्याची कारणे तुला शोधायची आहेत. पहिलं कारण सुपीक मृदा. यस, आहे ना. सुपीक मृदा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तू शेती करू शकतो. जसं की आपल्या देशामध्ये गंगा नदीच्या आसपास पसरलेली ही जी लोकसंख्या आहे ही सुपीक मृदेमध्ये राहत असते, कारण हा गाळाचा प्रदेश, गंगेने आणलेला गाळाचा प्रदेश आहे आणि इथे सर्वात जास्त लोकसंख्या, अतिशय सुपीक प्रदेश असल्यामुळे देशाची 40% लोकसंख्या या ठिकाणी एकवटलेली आहे. म्हणून सुपीक प्रदेश असू शकतं, आहेच. त्यानंतर खनिजांची उपलब्धता. येस, ज्या ठिकाणी खनिज जमिनीमध्ये असतं त्या ठिकाणी लोक जाऊन राहण्याचा प्रयत्न करत असतात, तिथे रोजगार मिळू शकतो, खननासाठी म्हणा, इंजिनिअरिंगसाठी म्हणा, म्हणजे त्या ठिकाणी काय औद्योगिकरण वाढू शकतं, खनिज संपत्ती त्या ठिकाणी जास्त आहे, म्हणून तिथे सुद्धा लोकसंख्या एकवटलेली असते. रोजगारांच्या अधिक संधी कुठे, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या ठिकाणी रोजगाराच्या अधिक संधी असल्यामुळे लोकसंख्या केंद्रीकरण झालेली आहे की नाही, जास्तीत जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी एकवटलेली. जसं की कोकण, दक्षिण कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे जे इथून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेली कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेलेली. कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेली म्हणून लोकसंख्या या ठिकाणी राहिली ती महिला लोकसंख्या राहिली. कारण आपल्या देशामध्ये आजही महिलांना दुय्यम स्थान, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, परंतु समाजाने आजही महिलांना दुय्यम स्थान दिले. त्यांना शिक्षणाची सुविधा आजही उपलब्ध करून दिली नाही. 10वी पास झाली की महिलेचं लगेच लग्न लावून दिलं जातं. एवढी भयानक परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणजे तिच्याकडे फक्त बघितलं जातं चूल आणि मूल, या 2 गोष्टी तिच्याकडून अपेक्षा केल्या जात असतात. तिने रोजगारासाठी किंवा स्वतःचा विकास करण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करावे असं कुणालाही वाटत नाही. लगेच पाय ओढले जात असतात आणि तिला घरामध्येच बसवलं जात असतं. आणि म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये महिला या 10वी पास नाहीयेत किंवा 10वी पास असल्या की लगेच लग्न लावून दिलं जात असतं. 10वीच्या पुढे ते शिक्षणच घेत नाही. ही भयानक परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमुळे या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे महिलांची संख्या जास्त आहे. बाकी उर्वरित शिक्षण घेतलेली कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेली. इथे औद्योगिकरण जास्त झाल्यामुळे हे लोकसंख्या एकवटलेली कुठे, मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी. म्हणून रोजगार हे सुद्धा आहे. परंतु तुम्ही मला सांगा, हे 3ही झाले, राहिला हा मधला पर्याय, औद्योगिकीकरणाची निम्न पातळी असेल, म्हणजे औद्योगिकरण अतिशय कमी झालेलं असेल किंवा झालंच नसेल. माझ्या जामखेडमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन राहील का, नाही राहणार. सोन्या, तिथे मी बिझनेस काय करेल, पानटपरी चालू करून मावा घासेल का, विचार कर ना. ग्रामीण भागामध्ये कोणते बिझनेस आहे, पंक्चरची दुकाने, चहाची दुकाने, पानटपरीवर मावा घासणे किंवा पानटपरी चालू करणे. कुठे, तर शाळेच्या किंवा कॉलेजच्या बरोबर समोर. कॉलेज सुटलं की लगेच पानटपरीवर गाणं कोणतं लागलेलं असतं,
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. मग ती लगेच कॉलेजमधून बाहेर आली की आपला बंड्या बसलेला असतो आणि त्याचा मित्र असतो टिल्या. टिल्याची असते पानटपरी. बंड्या बाहेर बसलेला असतो. यो बंड्या मुळात कॉलेज बुडवत असतो. कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेजमध्ये जात असतो, कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजमध्ये जात असतो. आणि मधल्या भागामध्ये तो पानटपरीवर बसलेला असतो. ज्यावेळेस कॉलेज सुटतं त्यावेळेस तो लगेच बंड्या काय म्हणतो आपल्या टिल्याला, लाव गाणं. मग इथून साऊंड, इथून साऊंड, इथून साऊंड, इथून साऊंड, वरून साऊंड, मागून साऊंड, सगळीकडून अख्ख्या पानटपरीमध्ये नुसत्या लाइटिंग आणि साऊंडच असतं. आणि ज्यावेळेस ती पानटपरी म्हणजे ज्यावेळेस कॉलेज सुटतं त्यावेळेस लगेच हे गाणं लावतो. आणि गाणं लावल्यानंतर ती बाहेर येते. कॉलेजच्या बाहेर आली की लगेच अगोदर अशी आपल्या मैत्रिणीसोबत असते ती आणि जात असताना ही अशी करते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एक झलक दिली, बास तुझा विषय संपला. आणि तिसऱ्या दिवशी नंबर एक्सचेंज. आणि मग गेला राहुल सर. मग राहुल सरांचं जे वनरक्षकची सिरीज चालू आहे ती सुद्धा गेली. आणि मग तू सोडून देणार विषय, नादीच नाही लागणार. तू फक्त ती आणि तू दोघच जण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकमेकांना दिसणार, बाकी कुणीच तुम्हाला दिसणार नाही. असं करू नको सोन्या. सध्या रोजगाराची फार गरज आहे बरं का. रोजगार असेल तुझ्याकडे तरच ती मिळू शकते, नाही तर भयानक परिस्थिती होईल तुझी. पुढे जाऊया बघा. महत्वाचं जे होतं ते मी तुम्हाला आता सांगितलं. औद्योगिकरणाची निम्न पातळी असेल. बरं, हे फॅक्टर सगळे आपल्या इकॉनॉमिक्स मधील आहेत. पुश म्हणजे ढकलणे आणि खेचणे म्हणजे पुल करणे. बरोबर आहे. हे कारण या ठिकाणी आहेत, हे कारण या ठिकाणी. स्थलांतराचे हे दोन कारण असतात. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर माधमेश्वर ही रामसर पाणथळ जागा वेटलँड आहे? तर हे नाशिकमध्ये आलं मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. आपल्या महाराष्ट्रातील हे पहिलं वेटलँड क्षेत्र आहे किंवा रामसर करार आहे. सर हे नेमकं रामसर करार काय असतं? ज्या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असते. वेट म्हणजे ओलं आणि जमीन म्हणजे लँड असतं. म्हणजे अशी जमीन जी कंटिन्युअसली ओली असते, तिथे जे वनस्पती येत असतात, तिथे जे जैवविविधता असते, ती जैवविविधता टिकून ठेवणं गरजेचं आहे. कुणाकडून? तुझ्याकडून, माझ्याकडून, आपल्या सगळ्याकडून. म्हणजे मानवाकडून ती परिस्थिती जी आहे, परिस्थिती की ती जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्व जगभरातील वेगवेगळे देशाचे मानव एकत्रित आले. कुठे? तर इराण या ठिकाणी रामसर नावाची सिटी आहे, तिथे एकत्र येऊन बसले. त्यांनी डिस्कस केलं. मग नंतर ठरविलं की अशा प्रकारे जे क्षेत्र आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, माणसाकडूनच संरक्षण प्रदान करून घ्यावं लागणार आहे. अन्यथा माणूस काय, तर सर्वात घाण जात ती म्हणजे मानव जात. आणि काय करत असते, तर अतिक्रमण करत असते. अतिक्रमण केल्यानंतर त्या ठिकाणी औद्योगिकरण करेल, ते प्रदेश नष्ट होऊन जातील. तिथले राहणाऱ्या प्रजाती जे त्यांना नामशेष होऊन जाईल. त्यांना संरक्षण प्रदान करण्यासाठी रामसर इराण मधील एक सिटी आहे. तिथे वेगवेगळ्या देशाचे लोक एकत्रित आले. किती 68 देशाचे लोक एकत्रित आले. त्यांनी करार केला. त्याला रामसर करार असं म्हटलं जात असतं. तारीख तुला विचारली जात असते केव्हा, तर 2 फेब्रुवारी 1971 भारत 1 फेब्रुवारी 1982 त्याने हा करार स्वीकारलाय. परंतु जगभरामध्ये 2 फेब्रुवारी 1971 हा करार झाला. म्हणून 1997 पासून 2 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. उद्देश काय, तर जगभरातील पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करणे. पाणथळ म्हणजेच काय, ओल्या जमिनीचं संरक्षण करणे, तिथल्या वनस्पतींचं संरक्षण करणे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. सध्या किती आहे ते गरजेचं नाही. अजिबात पाठ करू नका. आकडे मला आवडत नाही तू पाठ केलेले, कारण तू काय करत असतो, आकडे पाठ करत असतो, नंतर मग मोजका मेन आकडा तोच लक्षात राहत नाही. जसं की आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुला विचारलं जात असतं, भारताचं क्षेत्रफळ विचारलं जात असतं. मोजून तू 10-12 आकडे पाठ केले ना, ह्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यामध्ये लय झाले. 10-12 आकडे फक्त पाठ करायचे असतात. हे असले आकडे पाठ केल्यानंतर हे विचारले जात नाहीत. बाकी अजून जगातील पहिला. पण सर याचं योग्य उत्तर काय? सोन्या सांगितलं ना तुला, नाशिक उत्तर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे रामसर करारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले 3 क्षेत्र आहेत. संपूर्ण रामसर करार आज आपण बघणार आहोत. प्रश्न आला, मोकळं करून टाकलं. रामसर याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, मग तो चालू घडामोडीचा प्रश्न असेल. तुला काय विचारलाय बघ. पहिला मुद्दा, जगातील पहिले तर कोबर्ग द्वीपकल्प ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कुठे आहे असा आपल्याला प्रश्न विचारला, तर ते कुठे? समुद्रकिनारीच. ठीक आहे. दुसरं म्हणजेच काय, समुद्रकिनारी म्हणजे कुठे? ज्या ठिकाणी ते प्रवाळ खडके आहेत की नाही, तिथेच म्हणजे पूर्वेकडे अशा प्रकारचे जगातील सर्वात मोठं प्रवाळ खडक असलेलं क्षेत्र ते म्हणजे कुठे आलं? प्रवाळ खडक म्हणजे काय नेमकं, ते तिथून सुरुवात करावी लागेल तुला. भयानक परिस्थिती सोन्या. समुद्रातील जीवजंतू आपल्या शरीरातून ते एक लिक्विड सोडत असतात, त्यावरून प्रवाळ खडके तयार होत असतात. ठीक आहे, ते फार डीपमध्ये जावं लागेल. पुढे जाऊया. जगातील सर्वात मोठे रिओ निग्रो ब्राझील या ठिकाणी. कार्बन माझ्या लक्षात नाही राहते. ठीक आहे, पुढे जाऊया. भारतातील रामसर स्थळ, भारतातील सध्या किती आहेत? 89 रामसर स्थळ आहे. आता सध्यावर का मागच्या आठवड्यामध्ये 4 रामसर स्थळांना दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे 4 ओल्या भूमींना रामसर करारामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण केलं जाणार आहे.
भारताचा या करारामध्ये समावेश केव्हा करण्यात आला होता? 1 फेब्रुवारी 1982 ला. भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का सरोवर ओरिसा या ठिकाणी, केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या ठिकाणी आहे. आणि किती तारखेला? तर 1 ऑक्टोबरला करण्यात आलेले. 1 फेब्रुवारीला आपण समावेश करण्यात आला, परंतु 1 ऑक्टोबर 1981 रोजी या दोन्हींचा समावेश सर्वप्रथम करण्यात आला होता. बाकी आपल्या देशातील सर्वात मोठं क्षेत्रफळाने असलेलं ते सुंदरबन. सुंदरबनमध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. आज जेवढे वाघ आहेत जगभरामध्ये त्यापैकी, पण सर मी भारत वाचलेलं, सोन्या भारतातच सुंदरबन आहे ना. आणि जगभरात सर्वात जास्त वाघांची संख्या म्हणजे एकूण 83% वाघ आपल्या भारतामध्ये आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे. वाघांची गणना 2006 पासून केली जात असते, दर 4-4 वर्षांनी केली जात असते. 6वी गणना 2022 ला करण्यात आलेली आहे. 2026 ला ही 7वी गणना करण्यात येणार आहे. 2026 ची 7वी गणना, त्यापूर्वी तुझी परीक्षा होईल म्हणून 2022 ची 6वी गणना करून घे, बऱ्यापैकी समजून घे, त्यावर प्रश्न विचारला जातोय. बाकी क्षेत्रफळ पाठ करायचं नाही, एवढं समजून घे क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. ठीक आहे. आकाराने सर्वात लहान हिमाचल प्रदेश, रेणुका सरोवर. मग आपल्या महाराष्ट्रात विचारलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आहेत. पहिलं कोणतं आहे तर नांदूर माधमेश्वर, ज्याच्यावर तुला आता प्रश्न विचारला होता. स्थान तालुका निफाड, जिल्हा नाशिक. 28 जानेवारी 2020 तारीख सुद्धा गरजेची नाहीये. हे सुद्धा कितवं काय ते सुद्धा गरजेचं नाही. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. क्षेत्र महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून तुला विचारलं जातं, हे लक्षात ठेव. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणाला ओळखलं जात असतं तर अभयारण्य नांदूर माधमेश्वर या अभयारण्याला ओळखलं जात असतं. त्याला रामसर कराराचा दर्जा देण्यात आलेला. कादवा नदीवर नांदूर माधमेश्वर प्रकल्प आहे. तुला विचारलंय बरं का पोलीस भरतीमध्ये, नाशिकच्या विशेष म्हणजे कोणत्या नदीवर? नांदूर माधमेश्वर हे अभयारण्य आहे तर कादवा नदीवर आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे लोणार सरोवर बुलढाणा या ठिकाणी आहे. उल्कापात येऊन ज्या वेळेस आपल्या पृथ्वीवर पडला त्यावेळेस हे लोणार सरोवर तयार झालेलं आहे. आणि हे क्षेत्रफळाने सर्वात मोठं आहे. हे असं जरी म्हटलं तरी चालेल. बाकी खाड्यांमध्ये सर्वात मोठी खाडी जर आपल्याला विचारलं अख्ख्या एशिया खंडातील, ती म्हणजे ठाणे खाडी. याला सुद्धा रामसर करारामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. एक मात्र आहे बरं का, हे अख्ख्या रामसर करारामध्ये आपल्या भारतातील एकूण 89 रामसर करारांपैकी एक मात्र रामसर करार असं आहे की जे सिटीमध्ये आहे. सिटी म्हणजे ठाणे सिटीमध्ये दिलं असेल या ठिकाणी. बघ, आशियातील सर्वात मोठी खाडी आहे. आशिया उड्डाण मार्गावर, ठीक आहे, पहिले महानगरातील भारतातील पहिले, ते तुला मी आत्ताच सांगितलं. पुढचा प्रश्न बघ. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यानाबद्दल आपल्याला विचारलं गेलेलं. एशिया खंडातील एकमात्र प्रजनन केंद्र ज्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे ते म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सध्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे? 106 राष्ट्रीय उद्यान आहेत. यापैकी 6 राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सर्वात पहिलं आपल्या देशातील राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, ज्याचं नाव रामगंगा आता करण्यात आलेलं आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. 1936 मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. मग हे 6 राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा. स्क्वेअर किती मोठ्या प्रमाणात त्यांनी व्यापलेले ते गरजेचं नाही अजिबात, पण क्षेत्रफळाने सर्वात मोठा कोणता आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यान, जो की अमरावतीमध्ये आहे. आणि बाकी जिल्हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जातात, ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे या मॅपमध्ये वैशिष्ट्य सुद्धा दिलेले, जसं की पानझडी वृक्ष पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील सीमा म्हणलं तर या ठिकाणी दिसते भामरागड, परंतु राष्ट्रीय उद्यान पूर्वेकडील कोणता आहे सर्वात, तो म्हणजे कोणता तर गोंदिया. मग त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिलं ज्या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे ते म्हणजे कोणतं चंद्रपूर, आणि ते ताडोबा राष्ट्रीय उद्यान. 1955 मध्ये त्याला स्थापना करण्यात आली होती. अंधारी व्याघ्र प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ज्याला 2011 मध्ये आपल्या देशातील राष्ट्रीय उद्यानाचा उत्तम नियोजन पुरस्कार देण्यात आला होता. सर्वोच्च पुरस्कार असतो तो राष्ट्रीय उद्यानातील. 2011चा पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आला होता ते म्हणजे कोणतं आहे ते या ठिकाणी पेंच नदीच्या आसपास पसरलेलं राष्ट्रीय उद्यान. तर हे राष्ट्रीय उद्यान कुठे? नागपूर. आणि याच पेंच नदीच्या आसपास पसरलेल्या राष्ट्रीय उद्यानाला डार्क स्काय पार्कचा दर्जा सुद्धा आता 2024 मध्ये देण्यात आलेला. पुढचं म्हणजे बघा, गुगामल मेळघाट राष्ट्रीय उद्यान. पुढीलपैकी असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याला जैवविविधतेचे भंडार म्हणून ओळखलं जात असतं ते म्हणजे गुगामल राष्ट्रीय उद्यान. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. ते कुठं गाविलगड टेकड्याच्या जवळ आहे हे, आणि तिथून तापी नदी वाहत असते. 1673 चौरस किलोमीटर. स्थापना झाली 1974 मध्ये. केव्हा एवढं डीप मध्ये लक्षात ठेवायचं, जर तू अमरावती परीक्षा देत असेल सोन्यात तरच लक्षात ठेव, अन्यथा केवळ एवढंच लक्षात ठेव की जैवविविधतेचे भंडार म्हणून पुढीलपैकी राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, आणि अमरावतीचं राष्ट्रीय उद्यान कोणतं, बस एवढंच लक्षात ठेव. बाकी 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं तर चांदोली राष्ट्रीय उद्यान.
आणि या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा उभारण्यात आलेला आहे. 4 जिल्हे कोणकोणते? 2 स लक्षात ठेवायचे, सातारा सांगली. सोलापूर नाही, सातारा सांगली, मग कोल्हापूर त्याच्या दक्षिणला आणि रत्नागिरी कोकणातील जिल्हा, असे 4 जिल्हे ज्यामधून सह्याद्री पर्वत जात असतो. या सह्याद्री पर्वतामध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी दिसते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे की मुंबई उपनगर या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे, सिटी मधलं एक मात्र आहे अख्ख्या भारतामध्ये, सिटीमध्ये एक मात्र राष्ट्रीय उद्यान कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ज्याची निर्मिती 1981 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे त्यापूर्वीच करण्यात आली होती 1969 ला, परंतु संजय गांधी यांचं नाव का देण्यात आलं होतं? कारण संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता प्लेन क्रॅश मध्ये, म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये या राष्ट्रीय उद्यानाला 1981 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये नाव देण्यात आलं होतं. बाकी अजून बघा, ही ट्रिक आहे पण मी ट्रिकचा फॉलो करत नाही. पुढचा मुद्दा तो म्हणजेच काय? हे व्याघ्र प्रकल्प आहेत सगळे. सध्या व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती? 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते आपला माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये, एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे, 9 व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प, त्यातील बोर व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान नाही. अन्यथा सर्व राष्ट्रीय उद्यानांमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प नाही, अन्यथा सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. बाकी देशभरातील सर्व राष्ट्रीय उद्यान यामध्ये हेमिस हाय हे महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे बरं का. सर्वोच्च स्थानावरील पुढीलपैकी राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर हेमिस हाय आहे. दुसरं म्हणजे कांचनजंगा हे एक राष्ट्रीय उद्यान महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी दिसते बघा, आसामच्या राष्ट्रीय उद्यानामध्ये काझीरंगा अरेक शिंगी घेण्यासाठी, देहिंग, त्यानंतर औरंग. इथे बघा मणिपूरमध्ये दिसते एक राष्ट्रीय उद्यान. कुठं आलं ते? मणिपूर, ते खाली गेलं पुढच्या ह्याच्यात. या ठिकाणी दिसेल बघा केबुल लामजाओ, एक मात्र आपल्या जगातील एक मात्र तरंगणारं राष्ट्रीय उद्यान आहे. सर्व काही राष्ट्रीय उद्यानाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते. या ठिकाणी सुद्धा अनेक माहिती आहे. साऊथ बटन द्वीप भारतातील सर्वात छोटे राष्ट्रीय उद्यान आहे. बाकी बघा, अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयांशी संबंधित आहे? इथे दिसते व्युष्टी किंवा समुष्टी, हे मराठी ट्रान्सलेट केल्यामुळे तसं होतंय. मायक्रो किंवा मॅक्रो. मायक्रो म्हणजे MICRO, MACRO. दोघांमधील फरक काय? सूक्ष्म. आणि हे काय? तर मोठं. म्हणजे अख्ख्या देशभराचं आर्थिक समुच्चयांशी संबंधित असलेलं किंवा त्यांचा अभ्यास स्टॅटिस्टिकली करण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं असतं? तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. हे समजून घ्यावं लागेल. सोने आपल्या बॅचमध्ये आपण हे सगळं काय कंप्लीट केलं. मी स्वतः इकॉनॉमिक्स कंप्लीट केलेलं आहे. बॅच घ्यायची असेल तर 300 रुपये केवळ फी, आणि 300 रुपये फी आम्ही तळागाळातील जे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी जे गुराढोरामागे आता सध्या आहेत आणि तिथून झाडाखाली बसून माझं लेक्चर बघत आहेत, किंवा असे विद्यार्थी जे ATM मध्ये बसून त्या ठिकाणी काम करत आहेत. ATM मध्ये बसून म्हणजे तिथे सिक्युरिटीचं काम करत आहेत. अनेक विद्यार्थी सिक्युरिटीचं काम रात्रभर जागून त्या ठिकाणी सिक्युरिटीचं काम करत असतात आणि सकाळी उठून पळत असतात. त्या विद्यार्थ्यांसाठी केवळ 300 रुपये फी आम्ही ठेवलेली. 1000 रुपये फी आहे, परंतु त्यांना आता ऑफरमध्ये ठेवलेली आहे खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला जर बॅच घ्यायची नसेल, सगळे टॉपची फॅकल्टी, सगळं काही तुमच्या या सिलेबसला धरूनच शिकवलं जाणार आहे. तू एकदा ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली त्यांना विचार सोन्या, तुला लगेच लक्षात येईल. आणि बाकी तुम्हाला जर बॅच घ्यायची नसेल तर कमीत कमी ॲप इन्स्टॉल करून घ्या. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी तू ॲप इन्स्टॉल केलं की मला रुपये मिळणार आहे तसलं काही नाही आहे. देवा शपथ काय मिळणार नाही. तू फक्त ॲप जरी इन्स्टॉल केलं तर तुझाच फायदा. त्या ठिकाणी लॉग इन कर. लॉग इन केल्यानंतर मग हे झालेले जे प्रश्न आहेत, जसं की तलाठीचे आहेत, जसं की आपले सप्लाय इन्स्पेक्टरचे आहेत, जसं की त्यानंतर हे वनरक्षकची परीक्षा आहे, RRBची आहे, त्या अग्निवीरची आहे, त्यांच्या मागच्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या आहेत आणि काही अनालिसिस करत आहोत. हे वनरक्षकची मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या 2024 मध्ये झालेल्या 24 शिफ्टच्या. सध्या ही 10वी पुन्हा एकदा आपण युट्यूबवर अनालिसिस करतो, ती पुन्हा तुम्हाला ॲपवर बघायला मिळणार आहे. सुंदररित्या सगळं काय अनालिसिस केलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणी बांधले होते? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. सध्या किती? 43 आहे. आणि 43 पैकी 1987 मध्ये या कोणार्क सूर्य मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. मग याचं योग्य उत्तर काय? पहिला नरसिंहदेव. मग सर मी सर्व काही जेवढे मंदिरं आहेत, जेवढे स्थापत्य कला आहेत किंवा जेवढ्या वास्तू आहेत सगळ्याबद्दल मी पाठ करत बसू का? किंवा दक्षिणतम राजवंश मला वाचावे लागेल का? नाही सोन्या. युनेस्को म्हणजेच काय? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे जागतिक वारसा स्थळे निश्चित केली जात असतात. त्यालाच वर्ल्ड हेरिटेज साईट असं म्हटलं जातं. माझं पर्सनल एक उदाहरण सांगतो सोन्या. मी लहान असताना माझ्या आजी आजोबांकडे जास्तीत जास्त राहिलेले. मला पोहायचं शिकवलं माझ्या आजीने. माझ्या आजीचा तो डब्बा असायचा पानचा. त्या डब्यामध्येच आडकित्ता असायचा. माझी आजी पान खायची
बरोबर आहे. त्या डब्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असायच्या, त्या अडकित्ता तो डब्बा आम्ही जपून ठेवलेला आहे. माझ्या आजीला पायाला त्रास व्हायचा, त्यांचं लाकूड जे त्या लाकूडला धरून ते चालायचे, त्यांचे 2 लाकूड आम्ही जपून ठेवलेले आहेत. माझ्या आजोबांचे सुद्धा लाकूड, त्यांना पॅरालिसिस झालं होतं, ते लाकूड सुद्धा आम्ही जपून ठेवलेलं आहे. माझ्या आजोबा रेडिओ ऐकायचे, त्या रेडिओमध्ये दुपारी फौजी भाईयो हा कार्यक्रम असायचा. तो संपूर्ण फौजी भाईयो कार्यक्रम जो आहे ना, तो अजूनही माझ्या लक्षात येतो. बरोबर आहे. तर ते रेडिओ आम्ही जपून ठेवलेला आहे. आजीचा बटवा तो आम्ही जपून ठेवलेला आहे. आणि हा आमच्या भैसळे खानदानचा वारसा आहे, आणि तो आम्ही जपून ठेवणार, आमच्या पुढच्या पिढीला दाखवणार की आमचे आजी आजोबा अशा प्रकारे होते. तशाच प्रकारे आपल्या देशाचा वारसा असतो. सर वेगवेगळ्या वास्तू असतात, त्यांना आपण जपून ठेवणं गरजेचं आहे, त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे, पुढच्या पिढीला त्याचा इतिहास सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी ते वास्तू असतात, परंतु तू त्या ठिकाणी तिला घेऊन जात असतो, आणि तिथे गेल्यानंतर तू अशी काहीतरी घाण करत असतो, आणि तिथे मग एक बाण मारतो, तुझं वर नाव असतं, तिचं खाली नाव असतं. तुला असं वाटतं की आपलं प्रेम अमर झालं, पण भिकारचोटपणा आहे. पुढच्या पिढी येऊन बघणार, अरे आप्पाचं नाव या ठिकाणी दिसते आणि आपल्या आईचं नाव या ठिकाणी दिसतंय, किती भिकारचोट चाळी केलेले आहेत यांनी, असं आपल्याला नाव ठेवणार का पुढची पिढी? कळते का तुला सोने? नंतर त्या लक्षात येईल की हे सगळं काय भिकारचोटपणा आपण केला होता. लग्न झाल्यानंतर तुला कळेल की अरे हे सगळे ठुसकीगिरी आपण केली होती का. मग पहिले नरसिंहदेव यांच्या कालावधीमध्ये सगळी माहिती आणलेली सोने. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सध्या किती? 43 आहे. 43 पैकी 43 मोईदम्स कुठे आला? आसाम या ठिकाणी आलं. त्यानंतर होयसाला मंदिर समूह, म्हणजे होयसाला साम्राज्य होतं कर्नाटक या ठिकाणी, त्यांनी वेगवेगळे मंदिर स्थापित केले होते. त्या संपूर्ण मंदिर समूहाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोक त्या ठिकाणी येणार, संरक्षण करणार, तिथले सैनिक असणार, आणि असा काय भिकारचोटपणा तू त्या ठिकाणी केला की तुला उलटा टांगून मारणार, आणि त्यासाठी तुझ्याकडून संरक्षण प्रदान करायचे या संपूर्ण वास्तूंचं. त्यासाठी त्या ठिकाणी आता सैनिक प्रदान केले जाणार. ठीक आहे. आणि कुठले असणार? ते युनेस्कोचे असणार. बरं, मग 41 तुला विचारलं तर ते शांती निकेतन आहे. जनगणमन अधिनायक जय हो भारत भाग्यविधाता, आपलं राष्ट्रगीत गीतांजली या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि हा ग्रंथ जो काव्य ग्रंथ, त्याला साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे, तो म्हणजे नोबेल पारितोषिक. साहित्य जगतातील नोबेल पारितोषिक मिळाला होता. एकूण 6 जगतामध्ये 6 क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिला जातो, त्यातून साहित्य जगतातील नोबेल पारितोषिक देण्यात आला होता. हा नोबेल पारितोषिक जो आहे ना, मिळवलेले रवींद्रनाथ टागोर हे आपल्या महाराष्ट्र, आपल्या देशातील पहिले व्यक्ती आहेत. ते कोलकाता या ठिकाणी राहायचे. त्यांचं घराचं नाव शांतिनिकेतन आहे. शांतिनिकेतन ज्यांनी उभा केलं ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर आहेत. देवेंद्रनाथ टागोर हे राजाराम मोहन रॉय यांचे शिष्य होते. देवेंद्रनाथ टागोर यांनी उभारलेले ते घर, त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि कुठे आहे? कोलकाता या ठिकाणी. शांतिनिकेतन 41. बाकी उर्वरित 40 आपल्या बॅचमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत. प्रत्येक वर्ल्ड हेरिटेज साईट वाचून घ्या. 43 वर्ल्ड हेरिटेज साईट तुम्हाला करायचे. तुम्ही जर सिलेबस बनवत असाल तर वर्ल्ड हेरिटेज साईट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बाकी दक्षिणतम राजवंश आपण कंप्लीट केलेले आपल्या बॅचमध्ये, परंतु ते करायची गरज नाही असं मला वाटतं. त्याचं कारण काय सोन्या? काय एवढं डीपमध्ये विचारलं जात नाही. तुला काय विचारलं जाते? वर्ल्ड हेरिटेज साईट. बाकी यांच्या कालावधीमध्ये बनलं होतं आणि ते पल्लव राजवंशाचे होते. जास्त डीपमध्ये न जाता मी पुढे जातो. या ठिकाणी दिसतात तुम्हाला बघा इमेजेस. पुढे जाऊया बघा. तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या दरम्यान लढले गेले होते? याचं योग्य उत्तर तुला कमेंट्स करायचं. मागील 3 ते 4 व्हिडिओमध्ये मी तुला काय सांगतोय, मी तुला अजून 2 व्हिडिओ झाल्यानंतर पुढे मी तुला संपूर्ण युद्धांची माहिती देणार आहे. इसवी सन पूर्व 300 कलिंग युद्धापासून तर आतापर्यंतचे कारगिल युद्ध जे झालं होतं ना, आताचं लेटेस्ट युद्ध, तिथपर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे. एकूण 15 ते 20 आपण युद्ध बघणार आहोत, याच सिरीज मध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही मुद्दा सोडणार नाही सोना. एकूण 24 शिफ्ट झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर तुला लक्षात येईल की आपण काय मिळवलं या संपूर्ण सिरीज मध्ये. तर याचं योग्य उत्तर तुला द्यायचं, कमेंट्स करायचे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानांत टिंबटिंबसह द्वीप राज्य पद्धती, द्विदल राज्य पद्धती म्हणजे काय असतं? इथे असतं शासक, त्याला नवाब असं म्हणतात, नवाब. आणि या ठिकाणी असतं काय? तर हे इंग्रज. आता दोघं मिळून काय करत असतात? संपूर्ण संस्थान इथलं राजकारण चालवत असतात. नवाबाच्या हातामध्ये काय? तर सोपियो खाते, टुस्की खाते असतात. त्याने फक्त शांतता सुव्यवस्था राखायची, बाकी जास्त बळबळ करायची नाही. आणि यांच्या हातामध्ये काय? इकॉनॉमिकली सर्व स्ट्रॉंग विषय असतात. आयात निर्यात म्हणा, पैशांचे व्यवहार सगळे यांच्या हाताखाली असतात, यांच्या हातामध्ये असतात. आणि अशा प्रकारचा नियम करण्यात आला होता 1919च्या कायद्यानुसार. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, भारत सरकार अधिनियम 1919चा आहे. बाकी 1909चा कायदा सुद्धा महत्वाचा आहे. 1773चा कायदा, यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यात आली होती कोलकाता या ठिकाणी. एलिझा इम्फे हे पहिले न्यायाधीश आहेत 1773 नुसार 1774 मध्ये. आणि त्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल झाला तो वॉरन हेस्टिंग, हा पहिला आहे. त्यानंतर पुढचा कायदा जो आहे तुमच्यासाठी महत्वाचा तो म्हणजे 1813चा कायदा. या कायद्यानुसार 2 महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. शिक्षण जगतामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये 1 लाख रुपये खर्च ईस्ट इंडिया कंपनी करणार, सरकार करणार, ब्रिटिश करणार.
आणि दुसरं म्हणजे ख्रिश्चनांना आपल्या भारतामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याची परवानगी 1813च्या कायद्यानुसार मिळाली होती. पुढचा कायदा आहे 1833चा. यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला लॉर्ड बेंटिंग होता. अजून वेगवेगळे आहेत महत्वाचे तरतुदी, पण सरळ सेवा भरतीमध्ये विचारले जाणारे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पुढचा कायदा आहे 1909चा कायदा. यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला होता. अजून वेगवेगळे नियम आहेत. गोपाळकृष्ण गोखले यांनी हा कायदा जो आहे तो बऱ्यापैकी तपासलेला आहे. त्यांनी काही महत्वाच्या सूचना सुद्धा त्यांना केल्या, परंतु गोपाळकृष्ण गोखले यांचं कुणी ऐकलं नाही, या इंग्रजांनी ऐकलं नाही. गोपाळकृष्ण गोखले कोण आहे? तो उत्तम संसदपटू आहे. मवाळ नेते आहेत, परंतु उत्तम संसदपटू. स्वतः गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्यावेळेस जे ना त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असायचे. नाही भारतीयांना कोणी जुमानलं हे नव्हतं, परंतु विद्वान व्यक्ती असतील तर खरंच बुद्धिमत्तेला सगळीकडे प्रशंसाच होत असते. आणि त्यानुसार त्याही वेळेस बुद्धिमत्तेला प्रशंसा म्हणजेच काय, गोपाळकृष्ण गोखले यांचं भाषण त्या ठिकाणी स्वतः गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया उपस्थित राहून ऐकायचे की व्यक्ती किती सुंदर होते, अभ्यासपूर्ण भाषण करत होते. अर्थसंकल्पावर आपल्याला भाषणाचा अधिकार होता, मतदानाचा अधिकार नव्हता. तर त्यांनी काही सूचना सुचवल्या होत्या. मोर्ले मिंटो कायदा आहे हा. मोर्ले म्हणजे भारत मंत्री असतात आणि मिंटो म्हणजे त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल असतात किंवा व्हाईसरॉय असतात. दोघांनी मिळून बनवलेला कायदा, त्याला नाव दिलं जात असतं. आणि तशाच प्रकारचा पुढचा कायदा 1919चा. यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, म्हणजे मॉन्टेग्यू आहेत भारत मंत्री, चेम्सफोर्ड आहेत त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा व्हाईसरॉय आहेत ते. ठीक आहे, या दोघांनी मिळून बनवलेला कायदा होता हा 1919चा कायदा. 1909च्या कायद्यानुसार पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मतदान झालेले, मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु कुणाला? तर जे टॅक्स भरत आहे, टॅक्स पेअर आहे, त्यांचं शिक्षण आणि टॅक्स पेअर हे दोन क्रायटेरिया ठेवले होते. बाकी त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे एकूण 1909च्या कायद्यानुसार 16% लोकसंख्येला मतदानाचा अधिकार होता. केवळ 16% लोकसंख्येला. 100% लोकसंख्येला मतदानाचा अधिकार आहे ना, म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, 18 वर्षापुढील सर्व म्हणजे 100% लोकांना मतदानाचा अधिकार आहे. पण त्यावेळेस 16% लोकांना मतदानाचा अधिकार या कायद्यानुसार मिळाला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. 1949 मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत? तर 395 अनुच्छेद आहेत. मूळ राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 395 कलम होती. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 461 कलमे बनवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणण्यापेक्षा आपलं जे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. मसुदा समिती एकूण 7 सदस्य होते. त्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात. मेन मसुदा समिती होती, गाभा समिती जरी म्हटलं तरी चालेल. यांनीच संपूर्ण आपल्या राज्यघटनेचा ड्राफ्ट बनवलेला आहे. ड्राफ्ट म्हणजेच काय असतो? कच्चा मसुदा असतो. तो कच्चा मसुदा एकूण 461 कलमांचा होता. प्रत्येक कलम किती महत्वाचा आहे हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जेवढे बसलेले सभागृहातील जे सदस्य आहेत ना आपले संविधान सभेचे 299 सदस्य यांना समजून सांगितलेलं आहे. त्यानुसार मग मतदान झाल्यानंतर मग शेवटी 395 कलम ऍक्सेप्ट करण्यात आली. सर सध्या मी 470+ कलमे वाचलेली आहेत, आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत असं मी वेगवेगळ्या पुस्तकात. सोन्या, प्रमुख कलम तुम्हाला विचारलं जात असतं, हे कलम केव्हाच आजपर्यंत कोणत्याच परीक्षेत विचारले नाहीये. मग ते तसलं पाठ करत जाऊ नकोस, तुला हे पाठ करावं लागेल. 395 कलमे होती पूर्वी, पण आजही 395 कलम आहेत. पूर्वी होती परिशिष्टे 8, आज किती आहेत? 12 परिशिष्टे आहेत. पूर्वी भाग होते 22 अधिक 4 करायचे, भाग किती झाले? 25 भाग. पण सर 22 अधिक 4 म्हणजे 26 व्हायला पाहिजे. तुमचं गणित काहीतरी चुकतंय. सध्या 25 भाग आहेत मान्य आहेत, परंतु 4 नव्याने भाग समाविष्ट केले, 26 व्हायला पाहिजे होते ना. सोन्या, 7वी घटना दुरुस्ती झाली होती. 7व्या घटना दुरुस्तीनुसार 7वा भाग रद्द करण्यात आला होता. बस राहिले किती? 25 भाग. सध्या भाग आहेत 25, बाकी 12 परिशिष्ट आहेत आणि 395 कलम आहेत. पुढचा प्रश्न, सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर उतार अशा प्रकारे आहे. असा म्हणजेच काय? आग्नेय. आणि आग्नेय वगैरे असल्या दिशा मला लक्षात राहत नाही, तर नीट लक्षात आहे. इथे उत्तर आहे, इथे दक्षिण आहे. या ठिकाणी काय तर पश्चिम आहे आणि इथे आहे पूर्व. ठीक आहे. मग वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे, इथपर्यंत आलं असेल लक्षात. पण हे कसं लक्षात ठेवायचं? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग त्यात कसं? तर वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे. मग या ठिकाणी वायव्यला जर मी अशी रेष मारली तर काय होतं? बाई आ न, बाई आन असं तू जर लक्षात ठेवलं तर तुला लक्षात राहील. आम्ही लहान असताना आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं होतं असं. त्यावेळेसचे गुरुजी असं शिकवायचे आम्हाला. वस्तुस्थिती सांगतो तसं नाही. 10वीला असताना आम्हाला ही अशा प्रकारे कसं लक्षात ठेवायचं ते आम्हाला गुरुजींनी शिकवलं होतं आणि ते माझ्या लक्षात राहील. अशा गोष्टी लगेच लक्षात राहत असतात. मग ह्या अशा प्रकारे तू लक्षात ठेव. बाई आन. ठीक आहे. वायव्य, ईशान्य, अग्नेय आणि नैऋत्य. आणि मग
सह्याद्री पर्वताचा उतार अशा प्रकारे या ठिकाणी आहे. या ठिकाणी म्हणजेच कसं आहे तर पुन्हा एकदा मी दाखवतो तुम्हाला. एक ब्लँक पेज घ्यावं लागेल मला. ब्लँक पेज मध्ये ही सपाटी, समुद्र सपाटी 0 डिग्री नाही 0 मीटर आणि इथून खलाटी आहे. खलाटी याची उंची किती आहे समुद्र सपाटीपासून तर 5 मीटर. जसजसं आपण अजून वर जाऊ तसं इथे उंची वाढत जाते. कोकण 300 मीटर सरासरी उंची आहे. मग इथे आहे वलाटी. वलाटी याची उंची कशी आहे तर 300 मीटरच आहे. ठीक आहे. आणि मग नंतर असा बिथाळासारखा उभा आहे सह्याद्री. सह्याद्री पर्वताची उंची आर्थिक पाणी अहवालामध्ये जर तुला सह्याद्री पर्वत विचारलं तर 1100 ते 1200 मीटर आणि जर तुला पश्चिम घाट विचारलं तर सोन्यात 1600 मीटर. कन्फ्यूज व्हायचं नाही. पश्चिम घाट अख्ख्या भारतामध्ये सह्याद्री पर्वताला म्हटलं जात असतं आणि सह्याद्री पर्वत हे केवळ महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाला म्हटलं जात असतं. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची तुला विचारली याचा अर्थ आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची उंची विचारली गेलेली आहे. मग सह्याद्री पर्वताची सरासरी उंची विचारली तर 1100 ते 1200 मीटर. इथे लिहून टाकतो मी बघ 1100 ते 1200 मीटर. आणि मग नंतर मंद उतार आहे. आणि हा मंद उतार कसा आहे तर असा 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 चाललेला आहे. कुठे चाललेला आहे तो तर आपला हा संपूर्ण महाराष्ट्र दिसतोय ना तर या महाराष्ट्राच्या अशा ठिकाणी मंद उतार आहे सह्याद्री पर्वताचा. ठीक आहे. बाकी इथे उतार नाहीये. इथून थोडा पण इथे मंद उतार आहे. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय तर दक्षिण आग्नेय असं म्हटलं तरी पूर्व आग्नेय पूर्वेला आणि खाली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गारो, खासी आणि जैंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांत आढळत असतात. लय वेळा सांगितलं सोन्या मी तुला. आपली पृथ्वी विषुववृत्त उत्तरेला उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या दिशेला स्वतःच्या उजव्या दिशेला वारे वाहत असतात. याला फेरेलचा नियम असं म्हटलं जात असतं इथपर्यंत. आणि दक्षिणेला किंवा दक्षिण गोलार्धामध्ये स्वतःच्या डाव्या दिशेला वारे वाहत असतात. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता बघ आपल्या देशामध्ये हे वारे कसे येत असतात. सर मला तुम्ही नेमकं काय समजून सांगताय पर्वताबाबत समजून सांगताय का वाऱ्याबाबत. सॉरी येतोय मी मुद्द्यापर्यंत येतोय. तू जरा पेशन्स ठेव. या ठिकाणी अशी वारे येत असतात आणि हे नैऋत्य मोसमी वारे असतात. वेगळ्या रंगाने दाखवा सर. येस तुला सगळे रंग दाखवतो आता. तू घाबरूच नको. मग हे वारे येत असतात आणि या ठिकाणी हिमालय पर्वताला येऊन धडकत असतात. इथे आल्यानंतर मग इथे पाऊस पडतो जास्त. ठीक आहे. हेच वारे सरळ जातात आणि इथे गारो अजून पेनचा कलर बदलतो. म्हणजे बऱ्यापैकी तुला झूम करू करू बघायची सवय ना तर हे बऱ्यापैकी लक्षात राहील. इथे बघ गारो, खासी आणि हे जैंतिया कशा प्रकारे दिसते रे. यालाच मी काय करतो इथे आणतो. गारो, खासी आणि जैंतिया या ठिकाणी बघ गारो, खासी आणि हे काय आहे तर जैंतिया. हे तीनही पर्वतरांगा आहेत आणि ह्या तीनही पर्वतरांगा मेघालयमध्ये आहेत. मेघालयमध्ये कुठे तर मोहसिन या ठिकाणी आहे. मोहसिन राम कुठे आहे तर इथे याच्या मध्यभागी आहे मोहसिन. आणि या तीनही पर्वतांमुळे वारे अडवले जात असतात आणि वारे अडवल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. जिथे मी डाग करतो ना तिथे. आणि म्हणून मोहसिन राम जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. कुणामुळे तर गारो, खासी आणि जैंतिया. आणि ह्या गारो, खासी, जैंतिया हिमालयाच्याच टेकड्या आहेत परंतु कुठल्या तर पूर्वांचलच्या आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. होईल तेवढी माहिती त्यांच्याबद्दल घेणं गरजेचं. तिसरा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्याबद्दल. महात्मा ही उपाधी मुंबईच्या लोकांनी त्यांना दिली होती. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक 4. कुठे केलेली आहे तर 24 एप्रिल 1873 पुणे या ठिकाणी केलेली. त्याचसोबत तुम्हाला ब्राह्मो समाज माहिती असायला पाहिजे. त्यानंतर परमहंस सभा, मग प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन सगळे प्रबोधन घडविणाऱ्या संस्था आहेत. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. परमहंस सभेची स्थापना तरखडकर बंधू यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्करराव पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर या तिघांनी मिळून परमहंस सभेची स्थापना केली होती 1849 मध्ये. पुढे त्याचंच रूपांतर झालं प्रार्थना समाजामध्ये. मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये केली होती. न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि तरखडकर बंधू. म्हणजेच काय तर दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, भास्करराव पांडुरंग तरखडकर या 5 लोकांनी मिळून मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. मग 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती आपल्या पुण्यामध्ये. आणि पुढे 2च वर्षाने 1875 म्हणजे आता 1875 म्हटलं की एकूण 200 वर्ष पूर्ण झालेले 1875
सॉरी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत 1875ला. म्हणून आपल्याला विचारलं जातं की आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. आणि मग पुढे रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये केली होती. पुढे जाऊया. अरे पुढे संपूर्ण माहिती दिलेली बघ या ठिकाणी, पण ही अतिशय सर्वसाधारण माहिती आहे. भरपूर मोठी माहिती यांच्याबद्दल घेणं गरजेचं आहे. महात्मा ही उपाधी त्यांना का दिली होती त्याचे मागचे कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली. अख्ख्या महाराष्ट्रात हाहाकार माजलाय सोने. वस्तुस्थिती सांगतोय, जबरदस्त रिस्पॉन्स दिलेला विद्यार्थ्यांनी. मराठी TCS पॅटर्न, गणित, बुद्धिमत्ता, GK, इंग्रजी सगळं काय TCS IBPS पॅटर्न नुसार. ही बॅच लॉन्च करण्यापूर्वी आम्ही 10 दिवस विचार करत होतो, संपूर्ण सिलेबस बघत होतो, नेमकं काय सिलेबस आहे यांचा ते समजून घेत होतो. सर्व प्रश्नपत्रिका तुझ्यासमोर आज मी अनालिसिस करतोय ना, त्यापूर्वीच आम्ही बऱ्यापैकी सर्व शिक्षकांनी बसून अनालिसिस केलं, सिलेबस बनवलं आणि बनवल्यानंतर मग आपल्याला जमतंय का, जमल्यानंतर मग तुझ्यापर्यंत आलेलं. अन्यथा अनेक अकॅडमीजवाले आहेत त्यांनी डायरेक्ट बॅच लॉन्च केलेली अख्ख्या महाराष्ट्रात. आपली बॅच लय भारी बॅच, कुठं असली बॅच, कुठं तसली बॅच, काही काय नावं दिलेली आहेत. त्यांना फक्त बोलवायचं या इकडं, किंवा तो फोन लावायचा, इथं नंबर दिलेला असतो ना, फोन लावायचा. फोन लावल्यानंतर तुला मी मध्यंतरी या सिरीजमध्ये 2-3 प्रश्न दाखवलेले आहेत. ते फक्त प्रश्न विचारायचे की या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन द्या. तुमचं वन विभागातील स्पेशल कोणते शिक्षक घेणार आहेत त्यांच्याकडून मला एक्सप्लेनेशन पाहिजे. माझ्याकडे 100 ऍडमिशन आहेत माझ्यासोबत, माझ्या एक शब्दावर येतील लगेच ऍडमिशन. मला पाहिजे ना ऍडमिशन, 100 ऍडमिशन आहेत, फक्त मला या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन द्या. बत्त्यागुल होतील असे प्रश्न आहेत. तुला बऱ्यापैकी समजून सांगावं लागेल सोन्या, जेट वारे काय असतात. त्यानंतर 2-3 मी बघितले होते प्रश्न, परंतु ते तशा प्रकारे मी स्वतः वन विभागातील संपूर्ण सिलेबस कव्हर करतोय तुमचा. 11 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि हा 11 व्हिडिओ जरी तू बघितले ना सोन्या, चालू घडामोडी अजून त्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीये, पण तरी सुद्धा तुला सांगतो 15 पैकी 6 ते 7 प्रश्न तिथूनच येतील तुझे. ऑन कॅमेरा तुझ्या समोर मी बोलतोय. वाटलं तर रेकॉर्ड कर, नंतर मला दाखव की तुम्ही तर बोलले होते. तुला दाखवतो मी तुझी परीक्षेच्या वेळेस, कारण सगळाच भाग कव्हर केलेला आहे. रामसर करार म्हणा, त्यानंतर अजून ते जैवविविधतेबाबतचे संपूर्ण संकल्पना आहे, वनांचे प्रकार आहेत, हवा, वारे बिरे सगळं ते. फेरेलचा नियम विचारला त्यांना, फेरेलचा नियम काय असतो ते जरा मला एक्सप्लेन करून दाखवा म्हणा. एल निनो ला निनो काय असतं, 4 वर्षातून एकदा पाऊस प्रभाव पडत असतो. एल निनो ला निनो बत्त्यागुल होतील त्यांची. ते म्हणतात की आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे, क्वालिटी तुला इकडं मिळेल आणि केवळ 300 रुपयात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी असलेली बॅच ती म्हणजे महाराष्ट्र अकॅडमीची वनरक्षक ऑनलाईन बॅच. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK, इंग्रजी सर्व काही IBPS TCS पॅटर्ननुसार. विठ्ठल बडे सर आहेत, ज्ञानदेव बांगर सर आहेत, त्यानंतर ज्ञानदेव बडे सर आहेत. तर हे सर्व यापूर्वी विठ्ठल बडे सर 2013 मध्ये निवड PS आहे, त्यानंतर ज्ञानदेव बडे सर निवड PS आहे. TCSच्या 2 परीक्षा पास झालेल्या आहेत आणि ज्ञानेश्वर बांगर सर PSI मुलाखत पर्यंत गेलेले आहेत. 300 रुपये फी. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुला संपर्क साधायचा सोन्या. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर करून टाक. काय चुकलं असेल तर क्षमा असू दे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर कर. धन्यवाद.